नाही पहिली. ठीक आहे. नळ चालू करायचा. नळ 24 तास चालू असेल तरी चालेल, प्रॉब्लेम नाही आहे. नळ चालू करायचा, कपडे टाकायचे, पावडर इथे टाकली तरी चालेल. असू दे ना, तुमचे व्ह्यूवर्स वाढतील. नळ चालू करायचा, पावडर इथे टाकली तरी चालेल, डायरेक्ट फिरवून टाकली तरी चालेल, बाहेर भिजवले मग धुवायला टाकले तरी चालतील. दरवाजा बंद करायचा. रोजच्यासाठी पॉवर ऑन करून फक्त स्टार्ट करायचं, बाकी काहीच करायचं नाही. धुवून साबण काढून सुकवून तिन्ही पण होईल. मशीनला पाणी पाहिजे घेईल, नाही पाहिजे स्टॉप करेल आणि ड्रेन पण करेल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, नळ चालू, कपडे पावडर आणि पॉवर आणि स्टार्ट. धुवून साबण काढून सुकवून तिन्ही पण होईल. समजा कधी प्रोग्राम यूज करायचे तर प्रोग्रामचे बटन आहे. जसे ऊलचे कपडे धुवायचे, स्वेटर शॉल वगैरे असं काही असेल तर इथे आणायचं, मग स्टार्ट करायचं. 4-5 कपडे जास्त मळालेले नाही, फक्त पाण्यातून काढायचे तर क्विक वॉशमध्ये. हेवी कपडे, चादर, बेडशीट, टॉवेल, पडदे, जीन्स वगैरे असेल तर स्ट्रॉंगमध्ये. ते अगोदर हे लावल्यानंतर हे करायचं का? हे पहिलं करायचं आणि मग हे करायचं. प्री वॉश प्लस नॉर्मल वॉश. एखाद्या कपड्याच्या लॉटला समजा 2 वेळा वॉश करायचं, ते पण करू शकतं. इथे वॉशची सायकल 2 वेळा होईल. हे ॲक्वा रिझर्व आहे. समजा कधी कपडे धुतले, ते पाणी बाहेर नाही जाऊन द्यायचं, त्याच पाण्यात दुसरे काही कपडे धुवायचे, तर ते धुतलेले काढायचे, परत नवीन टाकून स्टार्ट करायचं. पण जे पहिले कपडे धुतले जातील, साबण काढला जाईल, सुकवले जाणार नाही, कारण ते पाणी बाहेर जाणार नाही. फेवरेट, ज्या कपड्यांना ब्रश वगैरे मारत नाही ते इथे धुवायचे. हे 2 महिन्यातून एकदा यूज करायचं. आतमध्ये कपडे पावडर नाही टाकायची, जसं रोज धुवायला लावतात तशीच लावायची आणि रिकामी मशीन क्लीन करून घ्यायची. त्यासाठी मशीन 2 तास चालेल. समजा कधी कपडे बाहेर धुतले, मशीनमध्ये फक्त सुकवायचे. पॉवर, स्पिन आणि स्टार्ट. पाण्याची लेवल आणि टायमिंग कपड्यांच्या हिशोबाने मशीन स्वतः घेईल. समजा 4 कपडे टाकले तर 4 कपड्यांच्या हिशोबाने घेईल, 10 कपडे टाकले तर 10. शक्यतो याच्यात 3च बटनांचं काम आहे. रोजच्यासाठी पॉवर स्टार्ट, कधी प्रोग्राम यूज करायचे आहे, जे पाहिजे ते सिलेक्ट, मग स्टार्ट. बाहेर धुतले मशीनमध्ये सुकवायचे, पॉवर, स्पिन आणि स्टार्ट. असं काय नाही. त्यानंतर इथे हा फिल्टर आहे. हा 2-3 वेळा कपडे धुवून झाले तर एकदा क्लीन करायचं. इथे कचरा वगैरे येतो, हां, नळाखाली धुवून आणि परत इथे फिट करायचा. आणि जेव्हा पण टप क्लीन कराल तो बाहेर काढून ठेवायचा.